नमस्कार. खरं तर काल आपण सर्वजणांचे एका विषयामध्ये सातत्याने प्रतिक्रियासाठी फोन येत होते, परंतु कालच ती प्रतिक्रिया द्यावी का. काल मी पालघरमध्ये देवेंद्रजींबरोबर एका शासकीय कार्यक्रमामध्ये होतो आणि त्या ठिकाणी तिथल्या असणाऱ्या पत्रकारांनी त्यांना तो प्रश्न विचारला आणि त्यांनी त्याला उत्तर दिलं होतं. त्यामुळे मग मी परत त्या विषयात बोलावं का असं मला असं वाटलं की न बोलावं असं मला त्यावेळेला वाटलं. परंतु सातत्याने त्या कार्यक्रमाच्या नंतरसुद्धा बऱ्याच वेगवेगळ्या पत्रकारांनी पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारला. खरं तर संजय राऊतजी हे विश्वप्रवक्ते आहेत, त्यामुळे ते रोज काही ना काहीतरी बोलत असतात आणि मग त्यांनी बोललं म्हणून आपण त्या विषयाबद्दल त्याचं उत्तर देत राहिलो तर त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची आपण उत्तरं देतो आहोत म्हणून ते रोज काही ना काहीतरी वेगवेगळ्या पद्धतीने बोलत राहतील. फक्त मी या संदर्भामध्ये जी परवाच्या दिवशी जी घटना झाली त्या घटनेमध्ये त्या पुलावरती झालेली जी घटना आणि त्यामध्ये ते मृत्युमुखी पडलेल्या सर्व त्यांना खरं तर झालेली घटना ही अत्यंत दुःखद आहे आणि त्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या सगळ्यांना खरं तर आम्ही श्रद्धांजली व्यक्त करतो. त्या कुटुंबियांना त्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. जे जखमी आहेत त्यांची प्रकृती लवकरच ठीक हो ही ईश्वराकडे प्रार्थनाही करतो. परंतु संजयजींनी तो विषय मांडला. खरं तर मी सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम करत असताना माझ्याकडे जी विषय मग तो रस्त्याचा असो किंवा पुलाचा असो किंवा कोणताही विषय आल्यानंतर त्या सगळ्या विषयाचा विचार करून तात्काळ त्याच्यावरती कारवाई करावी किंवा त्याचं लवकरात लवकर तो मार्गी लागावा यासाठी मी नेहमीच प्रयत्न करत राहिलो. भारतीय जनता पार्टीचे आमचे पदाधिकारी रवींद्र बेगडे यांनी त्या पुलाच्या संदर्भात मला जेव्हा सांगितलं आणि पत्र दिलं मी तात्काळ त्या पुलाच्या मंजुरीसाठी आवश्यक असणारी प्रक्रिया पूर्ण करावी यासाठी डिपार्टमेंटला सांगितलं. त्या पुलाला 8 कोटीच्या जवळपास खर्च हा अपेक्षित होता आणि मग त्याला बजेटरी जी प्रोव्हिजन करायला पाहिजे होती ती बजेटरी प्रोव्हिजन्स या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून तात्काळ करावी असं सांगितल्यानंतर डिपार्टमेंटने सुद्धा तात्काळ त्या दिशेने पावलं उचलली. आणि म्हणून मग मी जे बजेटमध्ये ज्या पद्धतीने एक पद्धत आहे त्या पद्धतीप्रमाणे बजेटमध्ये जी तरतूद होते ती हजारामध्ये तरतूद होते आणि म्हणून ती हजारामध्ये असणारी जी तरतूद असते त्या तरतुदीप्रमाणे त्यामध्ये असणारी तरतूद ही त्यामध्ये मेन्शन केली. खरं तर जेवढी तरतूद असते त्याच्या 1000 पट असा तो अर्थ असतो
त्यामुळे 80,000 गुणिले 1000 असा तो त्याचा अर्थ असतो. आणि हे सगळं वाचणावं, लोकांना कळावं म्हणून आमचे नेते जे आहेत देवेंद्रजी यांनी सुद्धा एक सोप्या भाषेमध्ये बजेट कसं वाचावं हे सुद्धा पुस्तक तयार केलं. त्याचा बऱ्याच जणांना फायदा झाला आणि बऱ्याच जणांनी त्याचा फायदाही करून घेतला. त्यामुळे त्या कामाला मंजुरी दिली का, तर त्या कामाला मंजुरी ही दिली. ही वस्तुस्थिती आहे. त्याला प्रोव्हिजन होती का, तर प्रोव्हिजन आहे. निवडणुकीच्या अगोदरच त्याचा सर्व सोपस्कार ज्याला म्हणतो तो पूर्ण करून त्याच्या टेंडर्सची प्रक्रियाही पूर्ण झाली. मी आज या संदर्भात ज्यावेळेला खरं तर हे सांगण्यासाठी इथे आहे, प्रेस घेतली की मी आदरणीय मंत्री महोदय राजेसाहेबांना आणि त्या सचिव मनीषाताई यांनासुद्धा फोन केला आणि त्यांना सांगितलं की आपली प्रोव्हिजन पूर्ण झाली होती, टेंडर पूर्ण झाला आहे. त्या प्रक्रिया जर पूर्ण झाल्या तर नक्की त्या कामाला दिरंगाई का झाली याची थोडीशी चौकशी करणं आणि जो कोणी त्यामध्ये दोषी असेल त्याच्यावरती कारवाई करणं हे अपेक्षित आहे. कारण झालेल्या आपल्या दिरंगाईमुळे जर असं निष्पाप लोकांचे बळी जर गेले असतील तर ते काही चांगलं नाही. आणि म्हणून त्या संदर्भातले जे आवश्यक जे निर्देश द्यायला हवेत ते निर्देश मी दिलेले आहेत. आणि मला खात्री आहे तर त्यामध्ये जर कोणी अधिकाऱ्यांनी हेतुपुरस्सर जर दिरंगाई केली असेल तर नक्कीच शासनाच्या वतीने त्यांच्यावरती कारवाई ही नक्की केली जाईल. सर, कुठेतरी जे पत्र संजय राऊतांनी वाचलं त्यामध्ये 80,000 असा उल्लेख होता आणि तो आकडा सांगून त्याचे संभ्रम निर्माण केला गेला का किंवा दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला? तर मी असं म्हणणार नाही. मी म्हणून म्हटलं की देवेंद्रजींचं पुस्तक त्यांना पुस्तक देत आहे, त्यांच्याकडे आहे ऑलरेडी, फक्त त्यांनी वाचलं नसावं. कारण देवेंद्रजींनी त्यावेळेच्या काळात हे सगळं ह्या पुस्तकाच्या अनेक प्रती ज्यांना ज्यांना आवश्यक होत्या त्यांना त्या वेळेला पाठवल्या होत्या. आणि त्यांच्याकडे नसेल तर नक्कीच आमचे केशवजींना म्हणून आज खास करून बोलवलं आहे. केशवजींचे त्यांचे फार मैत्रीपूर्ण संबंध आहेत, त्यामुळे केशवजी नक्कीच त्यांच्याकडे ते पुस्तक पोचवतील. खरं तर काय असतं की एखादी गोष्ट जी असते की ती बोलणं अशासाठी बोलावी लागते. कदाचित त्यांना कोणीतरी सांगितलं असेल की ते लिहिलं आहे, त्यामुळे तुम्ही जर बोललात तर थोडंसं त्यामध्ये जे माझ्याकडून झालेली चूक आहे असं त्यांना वाटलं असेल, त्यामुळे ते बोलले असतील. त्यामुळे मी काही फार तो विषय सिरियसली घेत नाही, परंतु त्यांनी केले ते म्हणाले तर म्हणून आपण काय केलं हे आपल्याला सांगणं गरजेचं आहे. त्यामुळे अशा पद्धतीने त्या बजेटमध्ये असणाऱ्या ज्या तरतुदी असतात त्याला गुणिले 1000 करोड करण्याचीच पद्धत असते. त्या पद्धतीप्रमाणे ते 8 कोटी रुपये आहेत असं अपेक्षित आहे. कामाची 8 कोटीची ऑर्डर मिळाल्यानंतर खाली जिल्हा परिषद आणि पीडब्ल्यूडी दोघे एकमेकांवरती आपल्याला वाद प्रतिवाद करताना पाहायला मिळतात. जिल्हा परिषद म्हणताय की त्या कामासंदर्भात आम्ही जबाबदारी घेत नाही, पीडब्ल्यूडी म्हणताय की त्यांनी देखील जबाबदारी घ्यावी. हा नेमका तांत्रिक कृती काय? मी मगाशीच आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला की मी आत्ताच राजेसाहेबांशी पण बोललो आहे आणि सचिवांशी पण बोललो आहे की शासनाने या संदर्भात पैसे दिलेत का, तरतूद केली आहे का, ते केली आहे. त्यामुळे त्याची प्रोसिजर जी आहे ती प्रोसिजर निवडणुकीच्या अगोदरच आचारसंहितेच्या अगोदरच पूर्ण केली होती. त्यामुळे तर त्यामध्ये कोणी हेतुपुरस्सर
जर दिरंगाई करत होता किंवा केली असेल तर त्यांच्यावरती कारवाई करणं हे अपेक्षित आहे आणि जो कोणी दोषी असेल त्याच्यावरती कारवाई होईल. भाऊ, सुधाकर भरपूर जर भाजपमध्ये प्रवेश करतील असं त्यांनी सगळ्या माध्यमांशी बोलताना सांगितलं. आज तो प्रवेश आहे किती वाजता काय? तर या संदर्भात अजूनही माझ्यापर्यंत काही माहिती नाही. पण मंगळवार जो असतो हा मंगळवार हा प्रवेशासाठीच ठेवलेला असतो. त्यामुळे त्या संदर्भात आजचे जे टायमिंग्स आहेत ते दुपारच्या नंतर कॅबिनेटच्या नंतरचे टायमिंग्स आहेत. त्यामुळे दुपारच्या नंतरही काहीतरी आपल्याला बातमी अपेक्षित असेल. त्यामुळे दुपारच्या नंतर पाहू. रवींद्र चव्हाण म्हटलं की ऑपरेशन रवींद्र चव्हाण म्हणून ओळखलं जातं. अर्थात अनेक गोष्टी तुम्ही उघड करतच नाही. आजचा मंगळवार हा संजय राऊतांसाठी धक्कादायक असा मंगळवार असणार आहे का? आणि संजय राऊतांच्या जवळचे सहकारीच जे माजी मंत्री घोलप होते, सुधाकर बडगुजर होते, आज हजारो कार्यकर्त्यांसह तुमच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार. मलाही जसं मी म्हटलं की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या गुलदस्त्यात असतात. त्यामुळे गुलदस्त्यात असणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या थोड्या गुलदस्त्यात राहणं पण फार गरजेचं असतं. त्यामुळे 3 वाजता आपण ठरवू. नक्की. धन्यवाद. ही गोष्ट गुलदस्त्यामध्ये राहताना तुम्ही कार्याध्यक्ष बावनकुळे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांनी नागपूरमध्ये अशी प्रतिक्रिया दिली की जो सुधाकर बडगुजर यांचा पक्षप्रवेश होतो आहे या संदर्भात मला काही कल्पना नाहीये. तर नेमकं काय स्थिती आहे? 3 वाजेपर्यंत 3 वाजता 3 वाजेपर्यंत वाट बघा. 3 वाजेपर्यंत